चला सगळ्यांना गुड आफ्टरनून. ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की आयोगाने खुशखबर दिलेली आहे आणि तलाठी भरतीची खूप दिवसांपासून मुलाची आतुरतेने वाट बघत होती. त्याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे. आता एक सगळ्यात मोठा बदल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सरळ सेवेची भरती कुठे दिलेली आहे, एमपीएससी कडे दिलेली आहे आणि एमपीएससीने त्या अनुषंगाने गट क ही जी आपली एमपीएससीची एक्झाम आहे त्याच्यामध्ये या तलाठीच्या संदर्भामध्ये जागा ऍड केलेल्या आपल्याला दिसतात. पेपर कधी आहे वगैरे ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुढच्या 3 महिन्यामध्ये 90 दिवसामध्ये 25 ऑक्टोबरला पूर्व परीक्षा आहे आणि 26 डिसेंबरला मुख्य परीक्षा आहे. आता आपल्याला पुढच्या 3 महिन्यामध्ये अशा प्रकारे तयारी करायची की ज्याच्यामध्ये आपली पूर्व परीक्षा 100% नाही तर 1,00,000% आपण पास होणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं आपल्याला सिलेबस वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण पुढे लेक्चरमध्ये करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका. पण आपल्याला एक्झाम ओरिएंटेड म्हणजे पेपरला नेमकं काय येतंय, काय लक्षात ठेवायचं, काय लक्षात नाही ठेवायचं या दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपली ज्ञानदीप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ज्ञानदीप ऑल इन वन नावाचं जे ऍप आहे त्या ऍपवरती तलाठीची स्वतंत्र त्या ठिकाणी बॅच आपण कंडक्ट करतोय. आपल्याला माहिती आहे की 10 ते 12 लाख मुलं तलाठी भरतीसाठी प्रिपेअर करत असतात. आता त्या मुलांपुढे खूप मोठा प्रश्न आहे की आधी सरळ सेवेमार्फत एका एक्झाम मध्ये ही परीक्षा घेतली जायची, आता आम्हाला प्री पण द्यायची आणि मेन्स पण द्यायची. टेन्शन घेऊ नका, त्याच्यावरचं रामबाण सोल्युशन प्री प्लस मेन्सची आपली ही जी बॅच आहे ती बॅच आहे. आणि त्या अनुषंगाने त्याच्या संदर्भामध्ये आजचं लेक्चर तुमच्यासाठी महत्वाचं आहे. सविस्तर चर्चा करणार आहोत अर्थशास्त्र या विषयाची. त्याचबरोबर आपण चर्चा करणार आहोत पूर्व परीक्षा पास होण्याच्या स्ट्रॅटर्जीची. बरोबर, त्यामुळं ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला अजिबात त्या ठिकाणी एक्स्ट्राचं काही करायचं नाही. जेवढं पेपरला येतंय तेवढंच करायचंय. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही ज्ञानदीपचे सगळे मॅरेथॉन लेक्चर्स बघितलेले आहेत. मॅरेथॉनच्या लेक्चर्स मधून काय लेवलला प्रश्न आले ते तुम्हाला माहिती आहे. विचार करा, 12-12 तासाच्या मॅरेथॉनच्या लेक्चर मधून जर का 50 ते 60 क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला रिफ्लेक्ट होत आहेत तर आपण पूर्ण बॅच जर घेतली त्या बॅच मध्ये काय लेवलला तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी दिसतील. लक्षात घ्या. त्यामुळं या बॅच मधून तुम्हाला 100% फायदा होणार आहे हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणं म्हणजे ज्ञानदीप हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आपण त्या अनुषंगाने इथे सगळे डिटेल्स बघणार आहोत. आता अर्थशास्त्र या विषयाकडे वळण्या अगोदर आपण पूर्व परीक्षेच्या स्ट्रॅटर्जी बद्दल बोलूया. अभ्यास कसा करावा किंवा तुम्हाला 100% रिझल्ट हवाय. बरोबर, जर मला त्या ठिकाणी 100% रिझल्ट जर हवा आहे तर काय करायला पाहिजे? ठीक आहे, रिझल्ट साठी पहिलं तर परीक्षा समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं की आपल्याला पेपर कळला पाहिजे. पेपर कळला म्हणजे काय, पेपर कळला पाहिजे म्हणजे नक्की काय, तर लक्षात घ्या पेपरला नेमकं येतंय काय हे आपल्याला कळलं पाहिजे किंवा नेमकं कशाचा अभ्यास करायचा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने तुमच्यासाठी हे लेक्चर महत्वाचं आहे. आता सगळ्यात पहिले प्रिलियमच्या स्ट्रॅटर्जी बद्दल बोलूया. आपलं टार्गेट काय असणार आहे? ठीक आहे, लक्षात घ्या आपल्याला प्रिलियम क्लिअर करायची. जर विचार केला तर अराउंड 6,000च्या आसपास जागा आहेत. लक्षात घ्या जागा किती आहेत? 6,000च्या आसपास. मुख्य परीक्षा किती पोरं देणार आहे? मुख्य परीक्षा किती पोरं देणार आहेत? 6,000 गुणिले 15. मी फक्त 15चा रेशो घेतोय. तुम्हाला माहिती आहे हा रेशो कुठे जातो? 16-17 कडे जातो. 15चा रेशो जरी घेतला तर मुख्य परीक्षा देणारे पोरं आहेत 90,000. आपल्याला त्याच्यामध्ये बसायचं. कॅटेगरी वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या तर 12चा म्हणजे 72,000 पोरं जनरलची त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामध्ये मला बसायचं. हे टार्गेट आपल्या डोक्यात सेट पाहिजे. प्रिलियम निघली पुढची गोष्ट सोपी होणार आहे. लक्षात घ्या जरी 2 एक्झाम असल्या तरी 50% सिलेबस तुम्ही प्रिलियमला जे वाचताय तेच मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या पेपरला. त्याचं टेन्शन नाही आहे. लक्षात घ्या पूर्वी तुम्ही सरळ सेवेची तयारी करताय, तलाठी भरतीची स्वतंत्र तयारी करताय, अशा वेळेस तुम्हाला आता गट द्यायला लागतीये. तर एक गोष्ट लक्षात घ्या सिलेबस तोच आहे. मराठी इंग्लिश तुम्ही केलंय, मॅथ्स रिजनिंग तुम्ही केलाय, पॉलिटी तुम्ही केलाय, जॉग्राफी तुम्ही केलाय, इकॉनॉमिक्स केलाय, करंट अफेअर्स केलाय, सायन्स केलंय. मला सांगा दुसरे विषय काय आहेत? काहीच नाहीये. लक्षात आलं का? म्हणजे पूर्वी जी तुम्ही सरळ सेवेची तयारी करत होता तोच अभ्यासक्रम आहे. डेप्थ चेंज झाली आहे फक्त, हा मुद्दा. ठीक आहे, कॉम्पिटिशन आहे का?
100% कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा तगडी आहे. म्हणजे गट ब चा सब रजिस्ट्रारची तयारी करणारा विद्यार्थी तुमच्या तलाठीच्या पेपरला कॉम्पिटिशनला आहे. मग मला काय लेवलला जाऊन तयारी करावी लागेल याचा थोडासा अंदाज आपल्याला घेणं गरजेचं आहे. क्लिअर? त्यामुळं एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. या पूर्व परीक्षेला जर आपल्याला रिझल्ट पाहिजे तर आपले पूर्व परीक्षेचे विषय किती आहेत? पूर्व परीक्षेला आपल्याला एकूण 7 विषय आहेत. 7. आता पोरं म्हणतील सिलेबस मध्ये तर 8 दिलेत, मास्तर काय डोक्यावर पडलाय का की 8 पॉईंट दिसतायत आणि इथं 7 विषय म्हणतोय. काळजी करू नका, मॅथ्स रिजनिंग एकत्र पकडलाय म्हणून 7 विषय म्हटलं मी. सब्जेक्ट म्हणलं, घटक म्हणलं का? नाही. जर विचार केला या 7 विषयांच्या संदर्भामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ज्याच्यावरती आपल्याला प्रिलियम काढायची ते मोस्ट इम्पॉर्टंट 3 सब्जेक्ट आहेत. 3 विषय आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचे. 4 सब्जेक्ट उरलेले जे आहेत त्याला आपल्याला सरासरी गुण घ्यायचे. सरासरी आले ना तरी पण चालेल. 4 विषय आपले तसे असणार. आता हे नक्की 3 विषय कोणते ज्याच्यामध्ये मला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि हे 4 विषय कोणते ज्याच्यामध्ये मला सरासरी मार्क आले तरी चालणार आहे. बरं, मी त्याचं कारण पण सांगेल. लक्षात घ्या, हे जे 3 विषय आहेत ना हे कमी एफर्ट्स मध्ये, कमी मटेरियल मध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क देतात. आमच्या इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात इफिशियन्सी, कार्यक्षमता, इनपुट आउटपुट रेशो. म्हणजे कमी इनपुट देऊन जास्त आउटपुट घेणं, कमी अभ्यास करून जास्त मार्क घेणं. हे 3 विषय तसेच. मला त्याच्यावर फोकस करायचा आहे. काय करायचंय? मला त्याच्यावर फोकस करायचा आहे. कसा करायचा मी तुम्हाला सांगतो काय करायचं. आता हे 4 विषय महत्वाचे नाहीयेत का? आहेत, 100% महत्वाचे. मात्र इथे जे मार्क्स येणार आहेत त्याच्यासाठी तयारी जी करावी लागणार आहे ती जास्त आहे. मग मला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मला मिनिमम एफर्ट्स मध्ये मॅक्झिमम आउटपुट पाहिजे का, मॅक्झिमम मार्क्स पाहिजे का, तर मला या 3 विषयांवर कॉन्सन्ट्रेट करायचंय. आता पुढचा प्रश्न की हे 3 विषय कुठले ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो. ठीक आहे. आता त्या 3 विषयाबद्दल आपण त्या ठिकाणी काय करूया, चर्चा करू. कोणते 3 विषय? तर लक्षात घ्या, जे मॅक्झिमम मार्क तुम्हाला देणार आहेत. काय करणार आहेत? मॅक्झिमम मार्क्स देणारे 3 विषय कोणते? एक सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे सर्वांना सोपा जातो, पॉलिटी. पॉलिटी असा विषय की जो तुम्हाला पेपरला 15 गुणांसाठी आहे. 15 प्रश्न तुम्हाला पेपरला येतात. इथं सगळ्या पोरांना चांगले मार्क पडतात म्हणून आपल्याला कंपल्शन आलेच पाहिजे. शिकवायला पण सोपा, अभ्यास करायला पण सोपा. कारण घटना एकच आहे रे देशाची. घटना एकच आहे, त्या घटनेमधले शब्द सुद्धा मोजून टाकलेले आहेत. त्या शब्दांमध्ये छेडछाड केली, फेरफार केला, अर्थ बदलतोय. आयोगाला पण लिमिटेशन आहे. आयोग एका मर्यादेच्या पलीकडे प्रश्नांमध्ये बदल करू शकत नाही, चुकवू शकत नाही. मग मुलांना इथे 15 पैकी 13, 14, 15 मार्क येतात. मग मला सांगा, जर पोरांना आले तुम्हाला नाही आले तर गणले ना तुम्ही, बरोबर की ना? तुम्हाला सेटबॅक बसणार, त्यांच्यापेक्षा तुमचे मार्क्स कमी येणार, कट ऑफ तुमच्यापासून लांब जाणार. यामुळं मला पॉलिटीला काही करून मार्क आणायचे. आता मुद्दा आहे की प्रिपरेशन कसं करायचं. ऑलरेडी मॅडमचं लेक्चर झाले, तुम्ही बघितलंय. जेवढं शिकवलं जाते त्या पद्धतीने पॉलिटीची तयारी. आणि पुस्तक स्वतः महेश सरांचं पुस्तक आहे, प्रॉपर कंबाईन साठी तयार केलंय. मी लक्ष्मीकांत म्हणत नाहीये. लक्षात ठेवा, लक्ष्मीकांत युपीएससीची पोरं वापरतात, एमपीएससी राज्यसेवेची पोरं वापरतात. मला एक गोष्ट सांगा, आपल्या कंबाईनला जर मी ते लक्ष्मीकांत वापरलं तर आपल्या पोरांच्या डोक्यावरून जाईल. बरोबर आहे की नाही? मला काय करायचंय, मला कंबाईनच्या तलाठीच्या हिशोबाने, ग्रुप सीच्या हिशोबाने त्याची तयारी करायची. कुठे होईल? आपल्या महेश सरांच्या इंडियन पॉलिटी नावाच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी तुमची होणार. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका बॅच मध्ये. मग पहिला विषय पॉलिटी. दुसरा विषय कुठला? अर्थशास्त्र, जो मी शिकवणार आहे. आता असं अजिबात नाहीये की मी शिकवणार आहे म्हणून तो महत्वाचा आहे, नाही. तुम्ही एक ऑब्झर्व करा, जर तुम्ही प्रिलियमचा सिलेबस नीट बघितला किंवा मुख्य परीक्षेचा सिलेबस नीट बघितला, तुम्हाला एक ऑब्झर्व होईल, फक्त एकमेव असा विषय ज्याचा सविस्तर सिलेबस दिलाय आणि सिलेबस मध्ये सुद्धा मोजून 9 ते 10 टॉपिक आहेत. किती टॉपिक आहेत? 9 ते 10 टॉपिक आहेत. त्या टॉपिकच्या बाहेर प्रश्न जात नाही. ठीक आहे. म्हणजे या अर्थशास्त्राचे सुद्धा 15 प्रश्न आणि 15 गुण आपल्याला पेपरला आहे. बेसिक पासून करणारे आपण.
कारण करावंच लागणार आहे, कन्सेप्च्युअल पार्ट आहे. बऱ्याच लोकांना अर्थशास्त्र म्हणलं की धडकी भरते, अरे फॅक्च्युअल गोष्टी, आकडे कधी पाठ करणार, कधी लक्षात राहणार सर, ते रोज बदलतात. टेन्शन घेऊ नका, आकडे पाठ करायचे नाहीत. काय करायचंय मग मला सिलेक्टिव्ह अर्थशास्त्रातलं मोजून मापून जेवढं पेपरला येते तेवढं करायचं. ते मी घ्यायची जबाबदारी माझी. जेवढं मी घेईल त्याच्या पलीकडे तुम्हाला करावं लागणार नाही. ग्रुप सी साठी पण, ग्रुप बी साठी तर पण त्याच्यामध्ये त्याचं टेन्शन घेऊ नका. आता पण पोरांनी ग्रुप सी प्री मेन्सचा पेपर दिला, बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा पोरांना प्रीला 15 पैकी 12, 13, 14 मार्क आहेत. मी म्हणत नाही 15 पैकी 15 येतील, ठीक आहे, पण 12-13 मार्कांची तयारी आपण 100% करून घेणार आहोत. त्यामुळे निश्चिंत राहावा. दुसरा विषय आपल्यासाठी महत्वाचा आहे अर्थशास्त्र. आता हा का माहितीये का, जे मी म्हणलं फक्त 9 ते 10 टॉपिक आहेत, एवढेच मला करायचे, याच्या व्यतिरिक्त नाही. एकच पुस्तक, एक बुक, बरोबर की नाही. इनपुट आउटपुट रेशो जास्त, त्याच्यामुळे टेन्शन नाही. आता तिसरा सगळ्यात महत्वाचा आणि जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांना अवघड जाणारा विषय मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याचबरोबर तो सोप्या पद्धतीने कसा शिकायचा हे पण मी तुम्हाला सांगणार. त्यामुळं कुठला विषय, गणित बुद्धिमापन चाचणी म्हणजे मॅथ्स रिझनिंग का महत्वाचं आहे. 20 गुण आहेत. 20 किती गुण आहेत, 20 गुण आहेत. आता विचार करा, 15 आणि 15 30 आणि 20 50 किती आहेत, 50. मला या 3 विषयावर फोकस करायचं. त्याचं कारण सांगतो, मार्क मॅक्झिमम आहेत, पुस्तक एकच आहे, ते पण आपण जिथे सांगतोय ना तेवढंच करायचंय. आता ते पुढचे दुसरे 4 सब्जेक्ट अवघड आहेत का, नाही अवघड नाही आहेत, पण मला त्या 4 सब्जेक्टचा अभ्यास करायचा तर जास्त अभ्यास करायला लागतंय, बरोबर की नाही. मग मला सांगा, आपल्याला जास्त अभ्यास करून कमी मार्क घ्यायचे आहेत का कमी अभ्यास करून जास्त मार्क घ्यायचे? तर मला त्याच्यासाठी ही स्ट्रॅटर्जी वापरावी लागेल. काय करावं लागेल, एक मॅथ्स रिझनिंग, दुसरा पॉलिटी, तिसरा इकॉनॉमिक्स. हे 3 सब्जेक्ट मी परफेक्ट केले, माझा प्रिलियम 100% निघणार आहे, हे माझी गॅरंटी. लक्षात घ्या, ठीक आहे. परत एकदा सांगतो, हे 3 विषय आपल्याला महत्वाचे का, कमी वाचायचं आणि मार्क जास्त देणार आहेत. आता त्याच्या पुढची गंमत मी तुम्हाला सांगतो, तुम्हीच त्या ठिकाणी स्वतःहून विचार करा, तुम्हाला गोष्ट लक्षात येईल की मी असं का म्हटलं की हे 3 विषय करायचे, बरोबर. त्याच्या पुढच्या 4 विषयांची आपण गोष्ट करू. पहिला घेऊया आपण तुमच्या आवडीचा सगळ्यांच्या इतिहास विषय. सध्या असे काही तारेचंद्र दाखवत आहे आयोग इतिहासाचे, आत्ताच्या पेपरला 10 पैकी 9 प्रश्न 4 स्टेटमेंट वाले आहेत इतिहासामध्ये. 4 स्टेटमेंट, जवळजवळ 1 लाईनरचे 36 प्रश्न तयार होतील. या लेवलला जाऊन इतिहास विचारते, पहिली गोष्ट, बरोबर. दुसरं, मला इतिहास वाचताना कोणाचा वाचायचा रे, भारताचा वाचायचा, मला कोणाचा वाचायचा, महाराष्ट्राचा वाचायचा, मला कोणाचा वाचायचा, समाज सुधारक सुद्धा करायचे. विचार करा, किती वाचल्यानंतर मला पेपरला प्रश्न किती येत आहेत, 10. इनपुट आउटपुट रेशो. बरं, कोणत्या घटकावर पेपरला प्रश्न येईल सांगू शकता का, नाही. रॅन्डमली कोणी पण विचारतंय, समाज सुधारक उचलला, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी खूप सारी माहिती आहे आणि त्याच्याबद्दल स्टेटमेंट दिलं, बरोबर की चूक, काय माहिती. मुद्दा हा लक्षात घ्या की मला इतिहासाला मार्क पाडण्यासाठी 3 घटक वाचावे लागतायत. मला मटेरियल जास्त वाचायला लागतंय, 2 किंवा 3 पुस्तकं वाचायला लागतायत. हा मुद्दा समजून घ्या. दुसरा, भूगोलाचा पण घ्या बरं. भूगोल करताना तुम्ही भारताचा भूगोल करताय, महाराष्ट्राचा भूगोल करताय, तुम्ही प्राकृतिक भूगोल करताय, मग तुम्हाला प्रश्न किती येत रे, 10. 6वी ते 10वीची स्टेट बोर्डची पुस्तकं करा, 11वी 12वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक करा, मग तिथून पुढे परत भारताचा भूगोल वाचा, महाराष्ट्राचा भूगोल सेपरेट वाचा. अरे 11वीची एनसीईआरटीची प्राकृतिक भूगोलाची त्या ठिकाणी पुस्तक आहे मराठीतलं, ते वाचा. मला सांगा प्रश्न किती येत आहेत, 10. पुस्तकं वाचायची 3 ते 4. मग इकॉनॉमिक्स बरे ना, एकच पुस्तक, 9-10 टॉपिक. पॉलिटी एकच पुस्तक, ठरलेले फंडामेंटल राईट्स वर प्रश्नच आहे, मूलभूत हक्कांवरती प्रश्न असतो म्हणजे असतो, बरोबर की नाही. मग मला हे काढता येतं, मग मला हे सोपं जाणार आहे, हे लक्षात घ्या. मग इतिहास भूगोल घेतला तर मला वाचायला जास्त लागते, आउटपुट कमी येते. आणि तारे दाखवताय सध्या ट्रेंड मध्ये, जर तुम्ही काढून बघितलं तर इतिहास भूगोलामध्ये ट्रेंड जर बघितला तर तारे दाखवणार आहे, म्हणजे भयानक अवघड प्रश्न आहे. चितपट केलंय आयोगाने डायरेक्ट, बरोबर की नाही. म्हणून मला हे डोक्यात ठेवून अभ्यास करायचा आहे. हे झाले 2 विषय. मी का म्हणतोय यांना मला ऍव्हरेज मार्क घ्यायचे, त्याचं कारण. आणि दुसरा, अजून राहिलेले सब्जेक्ट पुढचा सांगतो. तिसरा कोणता, विज्ञान. तुमच्या माझ्यासारखी गरीब जनता विज्ञान असंही आपल्याला झेपत नाहीये, त्याच्यात बोंब आहे.
विज्ञानाचा विचार केला तर विज्ञानामध्ये मला काय दिसतंय बघा, मला फिजिक्स करायचं आहे, मला केमिस्ट्री करायचं आहे, मला बायो करायचं आहे. बरं बायो मध्ये पण सोपं आहे का, झुलॉजी पण करायचं आहे आणि बॉटनी पण करायचंय. बरं हे थोडे म्हणून हेल्थ सायन्स पण राहिलं, हेल्थ सायन्स पण करायचं आहे. विचार करा 4 सब्जेक्ट, प्रश्न किती येत आहेत रे 15, मला वाचायला भरपूर लागते, मार्क देण्याची जी काही त्या ठिकाणी चान्सेस आहेत ते कमी. मुद्दा लक्षात आला. त्याच्या पुढे जाऊन जर बघितलं तिसरा, हे झालं चौथा विषय कोणता, चालू घडामोडी. आता याचा तर काय बोलायलाच नको, या बाबाने तर प्रचंड त्रास दिलाय, बरोबर की नाही. आताच्या पेपरला 22-23 चा प्रश्न, चालू घडामोडी म्हणून 22-23 चा प्रश्न उचलून टाकलाय. पोरांनी करायचं काय. आज सकाळी नाश्ता करताना एक पोरग भेटलं, सर करंटला काय करू, प्रचंड वैतागलेलं होतं. सर म्हणतोय कळतच नाहीये, मागच्या 4 वर्षाचं करंट करायचं का, नको करू नको म्हटलं, मागच्या 1.5 वर्षाचं कर, त्याच्या पलीकडे करू नको. का तर मला सांगा, चालू वर्षाचं करंट सगळी दुनिया करणार आहे, ते मला आलं पाहिजे. जर त्याच्या बाहेर प्रश्न जातोय तर नाही सुटला तरी चालेल, कारण तो कुणालाच अख्ख्या महाराष्ट्रात सुटणार नाहीये. बरं ज्याला सुटेल त्याला चालूचे प्रश्न नाही सुटणार, कारण तो मागचं करत बसलाय, बरोबर की नाही. बरं ते सोडा, मला चालू घडामोडीचा अभ्यास करताना काय करावं लागतंय मी तुम्हाला गंमत सांगतो. बरं ठीक आहे, म्हणजे मला असं म्हटलं जातं स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, करंट अफेअर्सचा सिलेबस काय, पृथ्वी तलावर जिथपर्यंत सूर्यप्रकाश पडलाय तिथपर्यंतचा सिलेबस म्हणजे करंट अफेअर्स. शक्य का सगळं करणं, नाही. ठीक आहे, गंमत सांगतो बघा, मी चालू घडामोडी शिकवतो तरी सुद्धा मी सांगतो की शेवटच्या टप्प्यात करा, याच्या नादी लय लागू नका. ऍव्हरेज मार्क घ्या, विषय सोडून द्या, त्याच्यात आउट ऑफ मार्क पाडायच्या भानगडीत पडू नका. आपल्याला काय करायचंय, प्रिलियमला कट ऑफ क्लिअर करायचंय, सेफ, काठावर नाही, सेफेस्ट या भाषेमध्ये. मग जगाचं करायचंय, भारताचं करायचंय, महाराष्ट्राची घडामोड करायची आहे, ठीक आहे, अजून काय प्रादेशिक इतर राज्यांची करायची आहे. मला सांगा, एवढ्या घडामोडी केल्या, 1000-2000 पेजेस वाचल्यानंतर मला प्रश्नांची तयारी 15, ये तो बहुत नाइंसाफी, बरोबर आहे की नाही. मग माझं म्हणणं आहे, त्याचे 1000 पानं वाचण्यापेक्षा दुसऱ्या जीएसची जे मार्क देत आहेत, मला इकॉनॉमिक 300 ते 350 पानं वाचायच्यात, मला पॉलिटी 300 ते 400 पेजेस वाचायचं आहे, मला मॅथ्स रिझनिंग सोपं करून त्या ठिकाणी बेसिक करायचं आहे. 100% मार्क नाहीत ना, बदलणार आहे का, नाही. त्याच्यातला स्टॅटिक पार्ट 80 ते 90% आहे, मी त्याच्यावर फोकस करीन ना. मला जे गॅरंटी नाही कशावर प्रश्न येईल तो विषय मी का करायचा, हा मुद्दा. बरं करायचा किती करायचा, ऍव्हरेज लेवलला करायचा, की बाबा 15 प्रश्न 8-9 आले, पोटापुरते झाले बस, हे लक्षात घ्या. जर समजा तुम्ही, मी लॉजिक सांगतो तुम्हाला, ठीक आहे, गट ब गट क ची तयारी करा, नाही तर कुठली पण करा. मी तुम्हाला कधी पण जाऊन बघा युट्यूबला, मी खूप वेळा सांगितलंय. जर समजा तुम्ही मॅथ्स रिझनिंगला चांगले मार्क घेताय, मी किती म्हणतोय, चला लय नको, लय नाही म्हणत मी, 13-14 घ्या, चला वरचे 5-6 मार्क मी सोडतो. पॉलिटीला तुम्ही काय करा, पॉलिटीला त्या ठिकाणी साधारणतः 12-13 मार्क, कारण येतात पोरांना येतात, मला अपेक्षा इथं आलेच पाहिजे, बाकीचं काय ऑप्शन नाही. कारण पॉलिटीला ज्याला मार्क आले त्याला त्या ठिकाणी कट ऑफ क्लिअर करायला सोपं जाणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कायम मागच्या 15 वर्षातले पेपर काढून बघा. जर तुम्ही बघितलं, ज्या ज्या वेळेस पॉलिटी सोपं आले कट ऑफ वर गेलाय, ज्या ज्या वेळेस पॉलिटी अवघड आले कट ऑफ खाली आलाय. का तर या सब्जेक्टला पोरांना मार्क पडतातच, शिकवायला पण सोपा आणि शिकायला पण सोपा आणि प्रश्न सोडवायला पण सोपा. मुद्दा लक्षात आला, हे मला समजून घ्यायचंय, हे लक्षात घ्या. दुसरा, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, इथे मला त्या ठिकाणी 11-12 मार्क आले पाहिजे. टोटल किती होते रे, चला मिनिमम आले पकडू, 13 + 12 25, 25 + 11 36, 50%. आता उरले किती रे. जरी तुम्हाला त्या ठिकाणी गट ब जरी क्लिअर करायचे म्हटलं, गट क जरी क्लिअर करायची म्हटलं, आणि तलाठी आता जी गट क मध्ये आली ती जर एक्झाम क्लिअर करायची म्हटलं, तर याच्यावर जर तुम्हाला त्या उरलेल्या 4 सब्जेक्ट मध्ये मी किती म्हणतोय, फक्त 20 ते 25 मार्क, फक्त 20 पकडा, तरी पण तुमचा स्कोर किती जातोय, 56. आताचा कट ऑफ किती रे गट ब चा, 53.25, गट क चा किती आहे, 51.25 समथिंग, तो गट ब चा मागचा 50.25 समथिंग. म्हणजे मला ही गोष्ट समजली पाहिजे, म्हणून मी कायम म्हणतो बघा,
आपल्याला पुस्तक वाचायचं कॉम्पिटिशन नाहीये. पहिल्या पानापासून घेतलं आणि शेवटच्या पानापर्यंत वाचलं. पेपरला काय येतंय एवढं बघायचं. जो स्मार्ट आहे, ज्याला लवकर पास व्हायचंय, तो अभ्यास कसा करतो, मला काय येतंय याच्यापेक्षा पेपरला काय येतंय ते बघतो, आणि पेपरला जे येतंय ते मला येतंय का याची पडताळणी जो करतो तो पास होतो. आम्ही या चुका करून बसलोय म्हणून सांगतो. दुसरी चूक काय नाही करायची, एका विषयाला मल्टिपल बुक्स वापरायचे नाहीत. बाहेरची जनता काही पण वापरू दे, नाही वापरायचं. एकच उदाहरण देतो, ठीक आहे. इकॉनॉमिक्सला जर आता तुम्ही विचार केला तर मार्केटमध्ये प्रचलित पुस्तकं लोक वापरतात. अरे पण एक विचार करा, ते पुस्तक तुम्ही कशाला वापरताय, युपीएससी ला वापरताय, एमपीएससी ला वापरताय, आणि इकडे कंबाईनला 15 मार्क तरी वापरताय. कंबाईनचा सिलेबस 3 ओळीचा, युपीएससी एमपीएससीचा सिलेबस 3 पानाचा. मग त्या 3 पानाच्या सिलेबस साठी तेच पुस्तक आणि 3 ओळीच्या पानासाठी तेच पुस्तक, कसं शक्य आहे? मुद्दा लक्षात आला का? पुस्तक छान आहे का? छान आहे, मी नावं नाही ठेवत, मी स्वतः वापरलेत म्हणून. पण अडचण ही आहे की त्याच्यात भरमसाठ दिलंय जे तुम्हाला गरजेचं नाही. नवीन पोराला कळत नाही काय करायचं आणि काय सोडायचं. मुद्दा तर तिथंच आहे. मग जेवढं करायचं तेवढं आपण इथं घेतोय, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. त्याच्या पलीकडे काहीही करायचं नाही, एवढं फक्त सांग. त्यामुळं जर समजा तुम्ही तलाठी भरतीची तयारी करताय आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, फॉर्म व्यवस्थित भरा. मॅडमनी ऑलरेडी लेक्चर घेतलेले आपल्या प्लॅटफॉर्मला, तिथे जाऊन बघा. आणि त्या ठिकाणी ऑल इन वन नावाचं जे ऍप आहे, ज्ञानदीप ऑल इन वन नावाचं ऍप तुम्ही प्ले स्टोर वरून सर्च करा, डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तलाठी, पूर्व प्लस मुख्य एकत्र बॅच त्या ठिकाणी आहे. किती रुपयाला आहे रे? बॅचची किंमत किती आहे? बॅचची किंमत अवघी 1999. ठीक आहे, चला तुम्ही माझ्या ओळखीचे आहेत म्हणून मी तुम्हाला ऑफर देतो. ठीक आहे, किती रुपयाला आहे? 1999 रुपये. ठीक आहे, अजून स्वस्त करायची का? चला 200 रुपये डिस्काउंट दिला अजून. कसा घ्यायचा? तर ऍप डाउनलोड करायचं आणि कुपन कोड अप्लाय करायचा माझ्या नावाचा, तुम्हाला 200 रुपये डिस्काउंट येईल. कोड काय वापरायचा मी सांगतो, WAGH वाघ 10. ठीक आहे, हा कुपन कोड वापरून तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, तुमचे 200 रुपये कमी करू शकता. म्हणजे तुमची बॅच 1800 रुपयात येईल. विचार करा, प्रिलियम प्लस मेन्स दोन्ही पण, ज्याच्यामध्ये सगळं शिकवलं जाणार आहे. ठीक आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला ही बॅच उपलब्ध आहे. ठीक आहे, हा कुपन कोड यूज करून तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी बॅच जॉईन करू शकता. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जॉईन करा, लेक्चर मिस करू नका. आणि परत एकदा सांगतो, जेवढं लेक्चर मध्ये घेतोय तेवढंच करा. बरं, मी अजिबात खोटं नाही बोलत आहे की 15 पैकी 15 येतील, नाही. मी जरी पेपरला बसलो तरी मला 15 पैकी 15 सुटणार नाही. हा, पण 12 ते 13 प्रश्न माझे बरोबर येतील. आणि मला असं वाटतंय की प्रीला, मेन्सला जर विचार केला तर मेन्सचे 10 क्वेश्चन्स आहेत, तिथे सुद्धा 8 ते 9 प्रश्न तुम्हाला सुटतील, एवढी फक्त गॅरंटी देत. त्या अनुषंगाने तुम्हाला इथे 100% फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळं कुपन कोड लक्षात ठेवा. ऍप्लिकेशन कुठलं आहे? ज्ञानदीप ऑल इन वन. ऑल इन वन हे ऍप डाउनलोड करायचं ज्ञानदीपचं, आणि त्याच्यावरती ही बॅच जॉईन करायची. तलाठी, पूर्व प्लस मुख्य आपण स्वतंत्र बॅच घेतोय. गटकामध्ये घेता आली असती, पण मुलांचं म्हणणं आहे, सर आम्ही तलाठीची पोरं आहेत, आम्ही प्रिपेअर करतो, मुलांनी सांगितलं म्हणून आपण ही स्वतंत्र करतोय. मुलांच्या मागणी सव केली. लक्षात ठेवा, गट ब गटकची तिकडची पोरं तिकडेच राहू द्या, त्यांच्या नादी नको लागायला आपल्याला. ठीक आहे, आपलं आपण त्या ठिकाणी आपल्या पोस्टवर फोकस करू आणि ती क्लिअर कशी करायची हे बघू. लक्षात ठेवा, कट ऑफ कमी लागेल, पण 2023 ला जो 19 कट ऑफ लागला होता तेवढा कमी सुद्धा लागणार नाही. कारण ज्या लेवलला कट ऑफ वाढत चाललेत, गट ब चा आत्ता कट ऑफ किती होता? 53.25. मला सांगा, कमी येऊन 10-12 मार्क कमी, त्याच्या पलीकडे काय? माझा व्हिडिओ लक्षात ठेवून त्या ठिकाणी तुमच्याकडे आवर्जून सेव्ह करून लाईक करून ठेवा. तुम्हाला ज्यावेळेस पेपर होईल, कट ऑफ होईल, तेव्हा तर भेटूच आपण. पण मग या गोष्टी थोड्याशा मला लक्षात घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला पास व्हायचंय, सांगतो तेवढं करा. सक्सेसफुल त्या ठिकाणी स्ट्रॅटर्जी 100% तुम्ही पास होणार. आणि या बॅचला त्या ठिकाणी जॉईन करा. हा कुपन कोड तुम्ही यूज करू शकता. या पद्धतीने आपल्याला प्रिलियम क्लिअर करायचे. क्लिअर, प्रीचा मुद्दा संपला. आता आपण आपल्या विषयाकडे वळू, ज्याची तुम्हाला सगळ्यांना भीती आहे. कोणता विषय रे? इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. आता पहिले तर गोष्ट मी सांगतो, बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो, सर बेसिक शिकवणार का? शिकवणार बाबा. कसं शिकवणार? तर सांगतो, अर्थशास्त्र म्हणजे काय इथून सुरुवात. आपल्या लेक्चरची सुरुवात, पहिलं लेक्चर काय? पहिला चॅप्टर काय? अर्थशास्त्र म्हणजे काय. लक्षात ठेवा, इथपासून सुरुवात करूया.
11वी-12वीचं बेसिकचं पुस्तक, आता जर मागचे 2 वर्षाचे पेपर काढले तर सगळे मॅक्झिमम प्रश्न कन्सेप्च्युअल त्या 11वी-12वीच्या पुस्तकातून. टेन्शन घेऊ नका, त्याच्यातलं पण सांगतो काय नाही वाचायचं. सिलेक्टिव्ह आहे, ठीक आहे, सिलेक्टिव्ह वाचायचं हे पण सांगतो. विचार करा. आता आपण थोडं सिलेबस बाबत चर्चा करू. जर तुम्ही प्रिलियमचा सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, बघा मी आधीच म्हणलं अर्थशास्त्र हा विषय 15 गुणांसाठी तुम्हाला 15 प्रश्न पेपरला विचारले जाणार आहे. म्हणजे मी म्हणलं सिलेक्टिव्ह टॉपिक, ठरलेल्या टॉपिकच्या बाहेर प्रश्न जात नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, काय दिसतंय? भारतीय अर्थव्यवस्था या नावाने टॉपिक आहे आणि शासकीय अर्थव्यवस्था या नावाने टॉपिक आहे. एकमेव सिलेबस ज्याचा सविस्तर सिलेबस दिलेला आहे, एकमेव विषय ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल राष्ट्रीय उत्पन्न आपला चॅप्टर आहे, शेती म्हणजे कृषी चॅप्टर आहे, उद्योग चॅप्टर आहे, परकीय व्यापार एक चॅप्टर आहे, बँकिंग एक चॅप्टर, लोकसंख्या एक चॅप्टर, दारिद्र्य व बेरोजगारी चॅप्टर किंवा राजकोषीय नीती फिस्कल पॉलिसी ज्याला म्हणतो, चलन आणि चलन विषयक धोरण, बरोबर की नाही, तो चॅप्टर, अर्थसंकल्प ज्याला आपण सार्वजनिक वित्त म्हणतो. म्हणजे दिलेले 8-9 टॉपिक आहेत ना, त्याच्या पलीकडे प्रश्न नाही आहेत बाळांनो. दाखवतो पुढे विश्लेषण करून आणलेलं आहे ऑलरेडी, मागच्या 10-12 वर्षाचं विश्लेषण आणलंय, ते बघितलं तरी तुमचं काम होऊन जाईल. त्यामुळं आपल्याला याच्या बाहेर काहीच करायचं नाही. मी एक गोष्ट सांगतो, तुमच्या तयारीमध्ये 2च लोक तुमच्या शेवटपर्यंत साथीला आहेत, जे तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहेत, तुमचे खरे सोबती, मी ज्यांना अंतिम गुरु मानतो. स्पर्धा परीक्षेमध्ये अंतिम गुरु कोण आहेत? तर 2. कोणते 2 घटक? एक तुमचा अभ्यासक्रम, एक कोण आहे? तुमचा अभ्यासक्रम. काय सांगतो रे अभ्यासक्रम? सांगतो प्रश्न कशावर येणार. काय सांगतो? प्रश्न कशावर येणार. आणि दुसरा तुमचा गुरु कोण? प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जो तुमच्या हॉलमध्ये सुद्धा तुमच्या सोबत राहणारे पेपरच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन. काय सांगतो? प्रश्न कसा येणार. लक्षात घ्या, मला जर त्या ठिकाणी पेपर द्यायचा आहे, मला जर या प्रश्न कशावर येणार हे कळतंय आणि प्रश्न कसा येणार हे कळतंय, प्रश्नच मिटला ना तुमचा. का नाही सुटणार प्रश्न मला सांगा. या अप्रोचने आपल्याला अभ्यास करायचा, या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, यस. रोज 3 लेक्चर होणार आहेत तुमचे, लक्षात घ्या. रोज 3 1-1 तासाच्या थोड्या गॅपनी घेतो आपण, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपण हेडफोन टाकून त्या ठिकाणी लेक्चर बघतो. तुम्ही पण सगळे कुठे पण काय पण करा, लेक्चर बघा, कुठले पण करा, पण एक काळजी घ्या, कान आणि डोळे डॅमेज होता कामा नये. तुम्ही सतत स्क्रीन पुढे सतत हेडफोन टाकून कानामध्ये त्या ठिकाणी बसू नका, ज्याच्यामुळे त्रास काय होतो, कानाला तुमच्या इजा होऊ शकते, डोळ्याला इजा होऊ शकते. इथे महेश सर या छोट्या छोट्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करतात मुलांच्या. लक्षात ठेवा, बऱ्याचदा मुलं तक्रार करतात, सर कंटिन्यू लेक्चर घ्या. अरे बाबा, जेवढी बॅच आहे तेवढे जर कंटिन्यू लेक्चर तुम्ही बघितले, डोळ्यापुढे स्क्रीन राहिली, नंबर वाढेल ना, डोळ्याला चष्मा लागेल. कान जर ऐकायचं कमी यायला लागलं तर सांगितलं जातं नाही सायंटिफिकली, कंटिन्यू हेडफोन वापरू नका. ह्या थोड्याशा काळजी पोस्ट महत्वाची आहे, पण आपली आरोग्याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. कायमस्वरूपीचं नुकसान होणार नाही याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे, ती आपण इथे घेतो. त्यामुळं ती एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग 2 गोष्टी कशावर फोकस करायचा आहे? सिलेबस, आणि दुसरा त्या ठिकाणी काय? PYQ. या 2 गोष्टींवर आपण फोकस करणार आहे. मुख्य परीक्षेचा विचार केला, सेम सिलेबस आहे, प्रीचा जो सिलेबस आहे तोच सिलेबस आहे, तेच टॉपिक आहेत, त्याच्या पलीकडे नाही. किती मार्काला आहे? 10 मार्क, 10 प्रश्न, 2 मार्काला प्रश्न, त्याच्यामुळे 20 गुण आहे. ठीक आहे, थोडं महत्व कमी होतं मेन्सला, कारण मॅथ्स रिजनिंग 44 मार्काला, पॉलिटी 30 मार्काला, सायन्स आणि सायन्स टेक 40 मार्काला, पण थोडा अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल आणि करंट 10 प्रश्न आहेत, 80 मार्क आहेत 4 सब्जेक्ट मिळून. पुढे आपण चर्चा करूच मुख्यची, पण आता सध्या प्रीवर फोकस करू. मग हा सिलेबस आहे, मी ते सिलेबस सांगून तुम्हाला बोर करणार नाही, पण मला फक्त एकच सांगायचा मुद्दा आहे की बाबांनो, सगळं करत बसू नका. सिलेक्टिव्ह गोष्टीच्या पेपरला येतात तेवढ्या त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. त्याचा डिटेल सिलेबस आयोगाने दिलाय. एकमेव सब्जेक्ट ज्याचा सविस्तर सिलेबस तुमच्या त्या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये आहे. काय दिलाय? भारतीय अर्थव्यवस्था. ठीक आहे, त्याच्यातल्या आर्थिक सुधारणा, शेती आणि ग्रामीण विकास म्हणजे कृषी क्षेत्र, सहकार, मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र, त्यानंतर सार्वजनिक वित्त, उद्योग आणि सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा,
आंतरराष्ट्रीय व्यापार आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, हे असे सविस्तर पॉइंट. एक मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरा त्या ठिकाणी हा पुढचा भाग त्याचा भारतीय अर्थव्यवस्था, जो मॅक्रो इकॉनॉमिक्सचा एक भाग आहे. अर्थशास्त्राच्या दोन शाखा असतात ना, कोणत्या? मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो. सूक्ष्म अर्थशास्त्र, अर्थ काय त्याचा? सूक्ष्मचा छोटा, लहान, बरोबर की नाही? आणि स्थूल, स्थूल आपण चिडवतो की नाही मुलांना, ज्याची तब्येत जास्त असते, वजन जास्त असतं, तब्येत जास्त असणाऱ्याला आपण स्थूल आहे असं म्हणतो, म्हणजे जाड आहे असं म्हणतो. इथे पण सेम तसंच, स्थूल म्हणजे मोठा. मग स्थूल अर्थशास्त्रामध्ये आम्ही अभ्यास कशाचा करतो? एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेचा. आणि सूक्ष्म अर्थशास्त्रात आम्ही अभ्यास कशाचा करतो? छोट्या लहान घटकाचा. क्लिअर? या गोष्टी थोड्याशा आपल्याला समजून घ्यायच्या आणि मग इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आता पुढचा प्रश्न, इकॉनॉमिक्सचा अभ्यास कुठून करायचा? एक आपल्या बॅच मध्ये तर आपण घेणार आहे, याच्या पलीकडे काहीही करायचं नाही. जुन्या पोरांना विचारा, मी तुम्हाला त्या ठिकाणी फालतूचं काही सांगणार नाही. जेवढं पेपरला येते त्याची चर्चा करायची, तेवढंच बोलायचं, बाकीचं आपल्याला काही बघायचं नाहीये. जेवढं सांगतोय तेवढं केलं. 15 प्रश्न प्रिलिमला आहेत, 12-13 प्रश्न सुटतील. चला, अवघड आलं 10 ते 11 सुटतील, सोपं आलं सगळेच्या सगळे सुटतील. पण मग एवढं पुरेसं आहे का? 100% पुरेसं आहे, हे मी पहिल्या दिवशी सांगतो. आता त्याच्यामध्ये बेसिक काय करायचंय हे लेक्चरमध्ये इन्क्लूड आहे. आपण स्टेट बोर्डचे लेक्चर्स घेणार आहे, त्याच्यामध्ये स्टेट बोर्डचे त्या ठिकाणी कंटेंट आपल्या लेक्चरमध्ये घेणार आहे. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की हे समजून घ्यायचं आहे की 11वी आणि 12वी या दोन इयत्तेचे स्टेट बोर्ड आपल्याला वाचायचे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये. आपल्या फुल प्रूफ इकॉनॉमिक्सच्या नोट्स तयार आहेत, मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये पण तयार आहे, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, तेवढंच करायचं. त्याच्या पलीकडे कुठलंही पुस्तक मी विकत घ्यायला लावणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. आता जर मी इकडे 11वीच्या पुस्तकात आलो तर एकूण 10 चॅप्टर आहे. सगळे करायचे का? नाही. मी काय म्हटलं? मायक्रो आणि मॅक्रो दोन अर्थशास्त्राचे प्रकार आहेत, स्थूल आणि सूक्ष्म. मग आपल्या सिलेबसला काय मायक्रो आहे का? अजिबात नाही. आपल्याला मोठे घटक शिकायचे. कोणते? भारतीय अर्थव्यवस्था, पूर्ण देशाची अर्थव्यवस्था शिकायची. म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स आपल्या पेपरला, स्थूल अर्थशास्त्र. याच्यातला एक चॅप्टर स्किप करा. कोणता? हा विभाजन मूल्य, चॅप्टर नंबर 3 लिहून ठेवा. वही पेन काढून पटकन लिहून ठेवा. काय लिहून ठेवा? 11वीच्या पुस्तकामधून मला 3rd नंबरचा चॅप्टर करायचा नाही, कारण तो माझ्या सिलेबसला नाही. तो माझ्या सिलेबसला आहे का? नाही. मग मी डायरेक्ट स्किप करणार. 10 पैकी किती करणार? 9. आता गंमत बघा, आपण सिलेबस डिस्कस केला. सिलेबस मध्ये तुम्हाला काय दिसतंय? अर्थशास्त्रातल्या मूलभूत संकल्पना, पैसा म्हणजे चलन. ठीक आहे, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेवटचा पॉईंट होता की नाही मेन्सला, बरोबर? ग्रामीण विकास होता की नाही? ठीक आहे, इकडं लोकसंख्या, बेरोजगारी, दारिद्र्य, आर्थिक धोरण, आर्थिक नियोजन, आहे असे चॅप्टर आहेत. मला सांगा, जर आयोगाने एवढं स्पष्ट दिलंय की बाबा हे कर, याच्यातूनच आम्ही टाकणार आहे, आपण कोण शहाणे? कोणी नाही. आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा 12वीचं पुस्तक. आता एक कळलं, 11वीच्या पुस्तकामधून मला त्या ठिकाणी 3 नंबरचा चॅप्टर करायचा नाही. 12वीच्या पुस्तकामधून मला काय नाही करायचं आणि काय करायचं मी सांगतो. इथे पण 10 चॅप्टर आहेत, सगळे करायचे का? अजिबात नाही. याच्यातला फक्त 40% पाठ करायचा, बाकी सगळा त्या ठिकाणी आपल्या सिलेबसला नाही. ते मी तुम्हाला चॅप्टर सांगतो कोणते करायचे नाहीत. उपयोगिता विश्लेषण, चॅप्टर नंबर 2. तिसरा, मागणीचं विश्लेषण, चॅप्टर नंबर 3 मागणीची लवचिकता, चॅप्टर नंबर 3 पुरवठा विश्लेषण, चॅप्टर नंबर 4 बाजाराचे प्रकार, चॅप्टर नंबर 5 निर्देशांक, चॅप्टर नंबर 6 हे 5. ठीक आहे, 6 चॅप्टर सॉरी करायचेच नाहीयेत. विचार करा किती खुशी आहे. 10 चॅप्टर आहेत, 10 मधले 6 नाही करायचे. किती करायचे? 4 करायचे. कोणता? सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त व्यवहार, नाणे बाजार, भांडवल बाजार आणि विदेशी व्यापार. फक्त 4 चॅप्टर करायचे. 12वीच्या पुस्तकातले मला चॅप्टर नंबर 2, 3 3 4 5 6 गट ब गट क तलाठी कुठल्याच परीक्षेला करायचे नाही. राज्यसेवा करताय त्याला पण नाही करायचे, कारण ते आपल्या सिलेबसला नाहीये. तो कशाचा भाग आहे? मायक्रो इकॉनॉमिक्सचा घाई भाग आहे आणि आपल्या सिलेबसच्या पॉइंटच्या बाहेरचे. माझ्या गावचं नाहीये. मग ज्या गावाला जायचं नाही त्या गावाच्या इष्टीत बसायचंय का आपल्याला? नाही. लांबूनच टाटा करा, जाऊ द्या म्हणायचं पुढे. चला, माझे गाव कुठले? 4. सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्र,
ठीक आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार, राष्ट्रीय उत्पन्न, नाणे बाजार, भांडवल बाजार आणि विदेशी व्यापार ऍज इट इज पॉइंट आहे. बरेच पोरं काय करतायत, टार्गेट ठेवतात, सर मी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पुढच्या 8 दिवसात पुस्तक वाचणार. अरे बघ ना बाबा पेपरला काय येतंय, पेपरला काय येतंय ते बघितलंच नाही. मुळात हे लक्षात घेणं गरजेचं की पेपरला काय येतं. ज्याने हे ओळखलं त्याने लवकर पोस्ट मिळवली, लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्याला या पद्धतीने थोडस वर्कआउट करायचंय, या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता त्याच्यासाठी आवश्यक पुस्तकं मी मगाशीच म्हणलं, प्रचलित मार्केटमधली मोठी 700-800 पानाची डबल कॉलमची, ज्याची पुस्तकाची पानं मोजली तर 1500-1600 होतील, कारण डबल कॉलम आहे, ती वाचायची का नाही. मला सांगा, कंटेंट 15 क्वेश्चन साठी येतोय ना. राज्यसेवेसारखा 100-150 मार्कासाठी आहे का, नाही. युपीएससी सारखा आहे का, नाही. किती, 15. मग तुम्हाला सांगतो, जी ही नोट्स आहे, अर्थशास्त्राची नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्या बॅच मध्ये मिळणार आहे. ऑल इन वन या ऍपवरती तुम्हाला ते अवेलेबल आहे. तिथे बॅच मध्ये याची सॉफ्ट कॉपी असणार आहे, पीडीएफ तुम्ही प्रिंट आउट काढू शकता. तर ही क्लास नोट्स इव्हन मी वर्गात तुम्हाला देईल, शिकवताना तुम्हाला पीडीएफ शेअर होईल, ते केलं ते अपडेटेड तरी चालते, त्याच्या पलीकडे काही नाही. ठीक आहे. आणि दुसरं माइंड मॅप घ्या, हे लास्ट मिनिट रिव्हिजन साठी अत्यंत उपयुक्त. याच्या पलीकडे तुम्हाला काहीही करायचं नाही. लय अवघड जाते 11वी-12वीचं पुस्तक, बरोबर, स्टेट बोर्ड, आणि त्याच्यातले किती चॅप्टर मोजून, किती चॅप्टर, 4 आणि 9 13 चॅप्टर, 7 चॅप्टर करायचे पण नाही, विचार करा. आणि त्यानंतर हे त्या ठिकाणी आपण रोजच्या रिव्हिजन साठी, आणि दुसरं कोणतं तर चला एकच सेकंद थांबा फक्त. हा ठीक आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा, त्या अनुषंगाने तेवढ्या 2च गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे. आता तयारी करताना येणारे प्रॉब्लेम, आता तुम्ही काही लोक सरळ सेवेची भरती करताना आता अचानक गटकडे शिफ्ट व्हायचं आहे, तर अडचणी काय आहेत ते मी तुम्हाला सांग. बऱ्याच लोकांच्या मनात असं आहे की एमपीएससीची पंढरी म्हणजे पेठे, आणि मला पेठेत राहून अभ्यास केला तरच पोस्ट मिळणार आहे. अजिबात या ढेकणांच्या एरियामध्ये येऊ नका. ऑनलाईन तुम्हाला घरी बसून घरचं खायला भेटून चांगली पोस्ट मिळू शकते, काय 100% मिळू शकते, बरोबर. त्याच्यासाठी आपली ही 1999 रुपयाची बॅच, आणि त्याच्यावरती माझ्या नावाचं कुपन वापरलं, ठीक आहे, WAGH10 वाघ 10, ठीक आहे, WAGH10 हे कुपन कोड वापरलं तर 200 रुपये अजून कमी होतील, ठीक आहे. त्याची चिकन थाळी खाल्ली तरी चालते, बरोबर आहे की नाही. 200 रुपये वाचतात आपले. मग तो वापरून तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करा. कुठे, ऑल इन वन. 1999 रुपयाची बॅच 1800 रुपये, 200 रुपयात त्या ठिकाणी भेटणार आहे. लिमिटेड पिरियड साठी आहे, त्याच्यामुळं एकदा कुपन कोडची व्हॅलिडिटी संपली परत मिळणार नाहीये. त्यामुळं ऍडमिशन घेऊन ठेवा. बाकी लेक्चर तिथं राहणार आहेत, अनलिमिटेड व्ह्यू आहेत, 6 महिन्याचा ऍक्सेस आहे, प्री प्लस मेन्स आहे, सॉफ्ट कॉपी आहेत नोट्सच्या. मला सांगा, नंतर माइंड मॅपचे ऑडिओ आणि व्हिज्युअल त्या ठिकाणी लेक्चर्स तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. एवढ्या सगळ्या पीवायक्यू विश्लेषण त्यामध्ये केलेलं आहे, ते आपण त्या ठिकाणी टाकलंय. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त 1800 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. आता अभ्यास करताना काळजी काय घ्यायची ते मी मुद्दाम लिहिलंय की एक नियोजन कसं करायचं. आता जसा अभ्यास सांगितला, एक्झाम ओरिएंटेड, पेपरला काय येतंय ते बघून अभ्यास करायचा. ते कोण सांगणार, आम्ही सांगणार. ते काम कोणाचं आहे, आमचं आहे. तेवढंच करा, डोळे झाकून तेवढं करा, त्याच्या पलीकडे काहीही करू नका, ठीक आहे. परत एकदा ट्राय करा. कुपन इनव्हॅलिड दाखवतंय, ठीक आहे. श्रेया तुम्हाला कमेंट मध्ये त्या ठिकाणी रिप्लाय करतील, कुपन कोड हा वापरा, टेन्शन घेऊ नका. लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन त्या ठिकाणी ऍप डाउनलोड करू शकता, तुमचा अप्लाय होईल, टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. लक्षात घ्या, हे कुपन WAGH10 हे वापरा. आता कसा करायचा आहे, एक्झाम ओरिएंटेड करायचा आहे. किती वेळ करायचा, बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी प्रश्न. 2 कॅटेगरी त्याच्यात, एक पूर्ण वेळ अभ्यास करणारे आणि दुसरा जॉब करणारे, हाऊसवाईफ, वर्किंग आणि हाऊसवाईफ, असे 2 कॅटेगरी आपल्याला करता येतात. मग जे पूर्ण वेळ अभ्यास करतात त्यांचा रोजचा 7 ते 8 तास अभ्यास झाला पाहिजे. वर्किंग आणि हाऊसवाईफ जे आहेत तर त्या लोकांनी कमीत कमी रोजचे 4 ते 5 तास अभ्यास केला पाहिजे. 90 दिवस आपल्याला सफिशियंट टाइम आहे. अजिबात घाई नाही करायची. पुढच्या 90 दिवसात 2 ते 3 वेळा गोष्टी रिवाइज करायच्या, ठीक आहे. या पद्धतीने थोडंसं आपण वर्कआउट करूया, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आता प्लॅनिंग करताना मंथ वाईज, ठीक आहे, वीकली, डेली, आवरली, एवढ्या मायक्रो लेवलला त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागतं की पुढच्या महिन्याभरात मी 2 विषय संपवेल.
बर त्या 2 महिन्यामधल्या त्या 2 विषयामध्ये पहिल्या 15 दिवसात एक विषय आणि दुसऱ्या 15 दिवसात दुसरा विषय, या पद्धतीने थोडंसं वर्कआउट केलं पाहिजे. आता आपण रेग्युलरली जे लेक्चर घेणार आहे त्याच्यामध्ये या गोष्टी आपण वर्कआउट करू, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचं, पुस्तक कसं वाचायचं. तुमच्याकडे नोट्स आल्यानंतर किंवा तुमच्याकडे पुस्तक आहे, ते पुस्तक वाचायचं कसं, हे बऱ्याच लोकांना प्रश्न आहे. आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या या लक्षात घेणं गरजेचं आहे. एक, पहिलं रिडिंग, दुसरं रिडिंग आणि तिसरं रिडिंग, अशा 3 रिडिंग आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्टिव्ह टॉपिकच्या. सगळं वाचायचंय का? अजिबात. पेपरला येते ते वाचायचं. पहिल्या रिडिंगला हायलाइट करू नका, अंडरलाईन करू नका, नोट्स काढू नका. पहिल्यांदा समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या, आणि मग दुसऱ्या रिडिंगला तुम्ही PYQ आणि अंडरलाईन करा. आणि मग तुमच्या फायनल रिडिंगला त्या ठिकाणी जे रिव्हिजन म्हणतोय त्याच्यावर भर द्यायचा आहे. मी तुम्हाला एक सांगू का, हे सगळं झाल्यानंतर बघा, लेक्चर केलं, नोट्स वाचली, त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्टली माइंड मॅप्स मधून रिव्हिजन केली ना, तुमचं काम सोपं आहे. अंडरलाईन करायची भानगड नाही, हायलाइट करायची भानगड नाही, तुमचा प्रॉब्लेमच सॉल्व. ठीक आहे. जवळजवळ 63 ते 65 क्वेश्चन जे 6 विषयाचे माइंड मॅप्स आहेत. आता 5 विषय, पर्यावरण आपल्याला नाही समजा, पण 5 विषयाच्या माइंड मॅप्स मधून आपल्याला पेपरला प्रश्न दिसत आहेत 63 ते 65. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे, बरोबर की नाही. लेक्चर आणि तेवढं केलं, मोर दॅन इनफ आहे. त्याच्या पलीकडे काही करावं लागणार नाही. फक्त त्या ठिकाणी एक गोष्ट करायची, अभ्यास करताना पाठ करायचे मुद्दे, कन्फ्युजनचे मुद्दे, कन्सेप्च्युअल मुद्दे हे थोडे सॉर्ट करायचे. लेक्चर घेताना मी तुम्हाला सांगेल, हे पाठ करा, हे नका करू, हे कन्सेप्ट समजून घ्या, पेपरला असा प्रश्न येतोय, आयोग असा चुकवतो, आपण असे चुकतो, या गोष्टी थोड्याशा काळजीपूर्वक बघायच्या. ठीक आहे. या पद्धतीने थोडंसं आपण अभ्यासाकडे जाणार आहोत, हे लक्षात ठेवा. कोणत्या गोष्टी टाळायच्या आपल्याला लय सवय, त्यातली त्यात पोरांना. पोरी तरी कमी, पोरींच्या गप्पा वेगळ्या असतात, पण पोरांच्या गप्पा चाय पे चर्चा, कशाच्या, राजकारणाच्या, काय होईल CGPचं, याव त्याव सगळं, बरोबर आहे की नाही. आपल्याला पेपर महत्वाचा आहे ना पुढचं, त्या गोष्टी आहेत, आपण करूच, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. दुसरं, चाय पे चर्चा टाळा, अभ्यासावर त्या ठिकाणी फोकस करा. कन्सिस्टन्सी तुटू देऊ नका. लॅक ऑफ कन्सिस्टन्सी इज अ मेजर पार्ट. ठीक आहे. कशामध्ये? तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या फेल्युअर मध्ये. कन्सिस्टन्सी ज्याच्याकडे नाहीये त्याला रिझल्ट त्या ठिकाणी मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे आपल्याला ही चूक करायची नाही, हे लक्षात ठेवा. चुकीचे रेफरन्स बुक वापरू नका. PYQचं महत्व खूप महत्वाचं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मी म्हणलं ना, फायनल गुरु कोण आहे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन. हा आपला त्या ठिकाणी सक्सेस पर्यंत घेऊन जाणारा रोडमॅप हाय हा. ठीक आहे. पुढचा, मोबाईल वापरायचा आहे का आणि कितपत वापरायचा. लक्षात ठेवा, मोबाईल तुम्हाला रिझल्ट पण देऊ शकतो आणि तुमचा रिझल्ट उडवू पण शकतो. काय होतंय, इंस्टाग्रामची रील बघायला घेतोय, बोर झालं म्हणून, आणि 2 तास कधी जातात कळत नाही का. अल्गोरिदम तसं सेट आहे, आवडीचीच रील येते पुढची. ते तसंच केलंय ना, की धोनी आवडते, धोनीची रील जेवढा जास्त वेळ त्या रीलवर घालवला त्याच्यामुळे त्यांना कळलं की याला धोनी आवडतोय, पुढची रील कोणाची, धोनीचीच आहे, ते परत बघतय. म्हणजे वेळ जातोय, हा धोका लांब ठेवा. तुमचे पुढचे 90 दिवस तुमच्यासाठी महत्वाचे. चक दे इंडिया बघितलाय, शेवटचा लास्ट पार्ट आठवतोय का. ठीक आहे. कोच कबीर आहे. ठीक आहे. 70 मिनिट हे तुम्हारे पास डायलॉग, बरोबर आहे की नाही. फुल अंगावर काटा येतो, डोळ्यात पाणी येतं, की पुढचे 70 मिनिट तुम्हाला असं खेळायचं आहे की जे तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे, तुम्हाला जगायचं. सेम तुम्ही आत्ताचे 90 दिवस चांगला अभ्यास करा. ठीक आहे. 100% तुमचं, मी 100 नाही म्हणत, 1,00,000% तुमचे द्या. सक्सेस तुमचा आहे, अंगावर गुलाल तुमचा आहे. त्यामुळे ह्या गोष्टीपासून थोडासा धोका आहे, तेवढा फक्त टाळा. ठीक आहे. सोशल मीडिया कामापुरतं वापरा, अभ्यासापुरतं वापरा, त्याच्या पलीकडे जाऊ नका. लेक्चर बघताय, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. या पद्धतीने थोडंसं बघायला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यामुळं कोणत्या गोष्टी टाळायच्या, या गोष्टी 100% टाळायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. आता गट ब गटकाच्या अनुषंगाने इकॉनॉमिक्सचा जर विचार केला, जे आपण चर्चा करणार होतो लेक्चरमध्ये, मी तुम्हाला म्हणलं लिहून वगैरे घेऊ नका, हे लेक्चरला आपण बघणार आहे. मी फक्त दाखवायचा प्रयत्न करतो की भावांनो, टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला पेपरला जे येतंय तेच शिकवणार आहे, तेवढंच घेणार आहे, एवढंच फक्त. हे सगळं लेक्चरमध्ये होईल, त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. काय दिसतं, 40 ते 45% प्रश्न चलन आणि बँकिंग, त्याच्यामध्ये RBI आलं, किंवा पब्लिक फायनान्स आणि राष्ट्रीय उत्पन्न या घटकावर मॅक्झिमम प्रश्न. नंतर 20 ते 25% प्रश्न दारिद्र्य, बेरोजगारी, महागाई आणि लोकसंख्या या घटकावर आहेत. आपण याच्यावरच फोकस करणार आहे. मी जे म्हणलं ना, एक्झाम ओरिएंटेड. मला काय येतंय, मला काय त्या तज्ञ व्हायचं नाही पुस्तकात किंवा त्या विषयात,
मला काय करायचंय, मार्क घ्यायचे पेपरमध्ये, ते मला इथे मिळणार आहे, ते मी इथे घेणार आहे, ते लक्षात ठेवा. नंतर नियोजन, परकीय व्यापार, उद्योग आणि कृषी याच्यावर 20-25% आणि बाकी जे तुम्ही टेन्शन घेता ना आकडेवारीचं आणि करंट मधलं, सॉरी इकॉनॉमिक्स मधलं करंट ज्याचं टेन्शन तुम्ही घेता, इथे लक्षात घ्या 10 ते 15% त्या ठिकाणी फक्त वेटेज त्याचा आहे. म्हणजे 15 पैकी 2 ते 3 प्रश्न तुमच्या करंटच्या रिलेटेड आहेत, बाकी पार्ट माझा स्टॅटिक आहे आणि कन्सेप्च्युअल. मी याच्यावर फोकस करणार. कशावर फोकस करणार आहे, याच्यावर फोकस करणार आहे, बरोबर आहे की नाही. यामुळं या गोष्टी थोड्याशा लक्षात घेणं अपेक्षित आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मला हेच सांगायचंय, ज्यांना कोणाला तलाठी भरतीची तयारी करायची आहे, परीक्षेची तयारी करायची आहे, तुमच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन रामबाण उपाय ही बॅच, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये प्री प्लस मीन्स दोन्ही घेतोय आपण. किती रुपयात रे, अवघे 1999, त्याच्यातली त्याच्यात. ठीक आहे, तुमच्यावर माझं जरा जास्त प्रेम आहे म्हणून काय केलंय, कुपन कोड तुम्हाला दिलाय. कोणता कुपन कोड, लक्षात ठेवा. ठीक आहे, कोणता कुपन कोड मी सांगितलंय तुम्हाला, लक्षात घ्या. आपल्याला त्या ठिकाणी, चला मी तुम्हाला परत एकदा त्या ठिकाणी कुपन कोड सांगतो आणि तो वापरा. ठीक आहे, ज्ञानदीप ऑल इन वन हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायचंय. याच्यामध्ये तुमची तलाठी, ठीक आहे, पूर्व प्लस मुख्यची जी बॅच आहे ती बॅच तुम्हाला जॉईन करायची, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं शिकवलं जाणार आहे. बॅचची किंमत किती आहे, 1999 रुपये. आणि त्याच्यात मी तुम्हाला काय सांगितलं, चला तुम्हाला किती रुपये डिस्काउंट दिला, 200 रुपये डिस्काउंट दिला. कसा मिळवायचा मी सांगतो. ठीक आहे, इकॉनॉमिक्स मी शिकवणार आहे, तिथं लक्षात घ्या. कुपन कोड वापरायचा आहे. कोणता कोड वापरायचा आहे, WAGH10 हा कुपन कोड वापरायचा आहे आणि तुम्हाला बॅच जॉईन करायचंय. वाटल्यास याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्याकडे, ज्ञानदीप ऑल इन वन, किंवा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये बॅचची लिंक दिली आहे, तिथे जाऊन क्लिक करून कोड यूज करा. ठीक आहे, WAGH10. इथून तुम्हाला डायरेक्टली त्या ठिकाणी 200 रुपये कमी होतील. म्हणजे किती रुपये ते, फक्त 1800 रुपयात त्या ठिकाणी बॅच मिळून जाईल, ज्याच्यामध्ये नोट्सच्या सॉफ्ट कॉपी, PYQ विश्लेषण, ठीक आहे, माइंड मॅपचे ऑडिओ व्हिज्युअल लेक्चर्स, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुड आहेत. मला सांगा याच्यापेक्षा वेगळं काय करायची गरज आहे, सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा. इथून मागे ज्यांनी पेपर दिलेत, ज्यांनी लेक्चर केलेत, ठीक आहे, मॅरेथॉन, अरे म्हणजे तुम्ही असं काय म्हणतात त्याला, ऐसा दिल पे हात रख दिया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मॅरेथॉन तुम्ही सगळ्यांनी केलेत. आपण जेवढा मॅरेथॉन मध्ये घेतोय, मला त्याच्या सांगा त्याच्या पलीकडे पेपरला प्रश्न येत आहेत का, तेवढे लेक्चर करून पोरं प्रिलियम पास झाले. तिकडे गडचिरोली, गोंदिया, भंडारा या भागातले, चंद्रपूर तिकडच्या पोरांचे फोन येतात, सर मॅरेथॉन लेक्चर बघितलं, पास झाल्यानंतर येतात बरं का, पास झाल्यानंतर की सर लेक्चर बघितलं, सर फायदा झाला बरं का. समाधान तेवढंच आहे की इमानदारीने जेवढं, आता त्याच्यात पण काय माहिती का, जो आम्ही अभ्यास केला, आम्ही अभ्यास करताना ज्या चुका केल्या ते तुम्ही करू नका. बघा, अभ्यास तुम्हालाच करायचा आहे, पेपर तुम्हालाच द्यायचा आहे, कष्ट तुम्हालाच करायचे, एफर्ट्स तुमचेच आहेत, त्याच्यामुळे यश पण तुमचंच आहे. त्याच्यामध्ये आमचा वाटा काय आहे, आमचा फक्त वाटा एवढा आहे, तुम्हाला यशापर्यंत जाण्याचा मार्ग सुकर करायचा. आम्ही काय करू शकतो, जसं महासागरामध्ये होडीला दिशा दाखवण्याचं काम दीपस्तंभ करतो, म्हणजे लाईट हाऊस करतं, तशाच पद्धतीने आम्ही फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. आणि तो कमीत कमी वेळातला, कमीत कमी खर्चातला, कमीत कमी कष्टातला असणार आहे. त्यामुळं त्या बाबतीमध्ये विश्वास ठेवा. मॅरेथॉनचे लेक्चर्स तुम्ही युट्यूबला जाऊन बघू शकता, काय लेवलला शिकवलं जातं किंवा कशा पद्धतीने. कंटेंट कंटेंट कंटेंट, याच्या पलीकडे काही नाही, फक्त एक्झाम ओरिएंटेड आपण गोष्टी करतो. ठीक आहे, या पद्धतीने थोडंसं वर्कआउट करा. आणि जर तुम्हाला तयारी करायची आहे, लवकरात लवकर जोडले जावा. सोमवारपासून रेग्युलर लेक्चर होत आहेत, आज उद्या प्रत्येक सब्जेक्टचं ओरिएंटेशन लेक्चर होणार आहे, ते आवर्जून बघा. ठीक आहे, आणि त्यानंतर त्या ठिकाणी बॅच 100% जॉईन करा. ठीक आहे, चला अशा पद्धतीने आपली बॅच होणार आहे. जर यस ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायला प्रॉब्लेम येतोय, हा फॉर्म भरलाय, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तलाठीला पण भरलाय, टेन्शन घेऊ नका. एकदा का जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरल्यावर तिथून पुढे जेवढ्या जागा ऍड होतात त्या सगळ्या जागांना तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही पेपरला त्या जागेसाठी पात्र राहणार आहात.
टेन्शन घेऊ नका. 100% परत फॉर्म भरायची गरज नाही, एडिट करायची गरज नाही. तुम्ही पात्र आहात आणि तुम्ही इलिजिबल आहात त्या फॉर्मसाठी. यस, बघा कोणीतरी सांगितलंय मी चंद्रपूरचाच आहे. ऍक्च्युअल मध्ये फोन आणि मेसेज येतात, तुम्ही विचार पण नाही करू शकत. ठीक आहे, माइंड मॅपचे ऑडिओ व्हिज्युअल लेक्चर्स त्यामध्ये आहेत ऑलरेडी. त्याच्यामुळे फिजिकल माइंड मॅप घेऊन लगेच त्या ठिकाणी तुम्हाला जर वाचायचे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता, 50% डिस्काउंट मध्ये मिळेल. ठीक आहे, अजून काय पाहिजे? 4-4.5 हजाराचे माइंड मॅप तुम्हाला डायरेक्टली 2075 रुपये वगैरे समथिंग मध्ये मिळून जातील. विचार करा, 50% डिस्काउंट मध्ये. प्रतिभा यस, सगळं काही टेन्शन नाही. मी तुम्हाला नंबर देतो, तुम्हाला काही पण अडचण येऊ द्या, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे, बघा मी तुम्हाला तुमच्या सोयीसाठी तुम्हाला काहीही अडचण आली तर मी तुम्हाला इथे नंबर देतो 8010, नंबर पण सोपा आहे, 950399. ठीक आहे, या नंबरला तुम्ही संपर्क करा. ठीक आहे, माइंड मॅप साठी जर तुम्हाला ऑर्डर करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला या नंबरला संपर्क करायचा आहे, जर कोणाला पाहिजे असतील तर. ठीक आहे, 100% तुम्हाला इथे मिळून जातील. यस, टेन्शन घेऊ नका. ऑल इन वन नावाचा ऍप आहे, ज्ञानदीप अकॅडमी पुणे आणि ज्ञानदीप ऑल इन वन असे 2 ऍप आहेत. ज्ञानदीप ऑल इन वन वर ही बॅच आहे, एवढं लक्षात ठेवा. सर्च केल्यानंतर तुम्हाला 2 ऍप दिसतील. ज्ञानदीप टाकल्यानंतर ज्ञानदीप अकॅडमी पुणे आणि ज्ञानदीप ऑल इन वन. आपल्याला कुठे जॉईन करायचंय? ज्ञानदीप ऑल इन वन. क्लिअर? ठीक आहे, चला, होप सो तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर आहेत. टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळे सोबत आहेत. आपल्याला गुलाल उधळायचा आहे, आपल्याला पोस्ट घ्यायची आहे. आम्ही ज्या चुका केल्या तुम्ही करायच्या नाही, तुम्हाला यश मिळालं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला पेढे घेऊन यायचंय परत. त्यामुळं ठीक आहे, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत सगळ्यांना ऑल दी बेस्ट. फॉर्म भरला नसेल तर भरा, ज्यांनी भरलाय त्यांनी सेंटर निवडा, बाकीची काळजी करू नका. चलो, ऑल दी बेस्ट, थँक्यू, गुड डे. एक नंबर. ओके.